राम राम मंडळी, कसं काय? बरं आहे. सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना ह्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. मित्रांनो, हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धी आनंदाचा आणि भरभराटीचं जावो हीच शंभू महादेवा चरणी प्रार्थना. तुमचं सगळ्यांचं आपल्या युथ कॉर्नर ह्या चॅनलमध्ये पण हार्दिक हार्दिक स्वागत. हे युवा भारत सशक्त भारत ह्या टॅगलाईन प्रमाणेच आपण काम करणार आहोत. हा देश युवकांचा आहे. फक्त वयानेच युवा नाही तर मनाने जे युवा आहेत हा त्यांचा देश आहे. कारण की माणसाने वय किती असो पण त्याने एका युवकाप्रमाणे काम केलं पाहिजे. अशा बरेचसे आदर्श व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 74 वर्ष आहे त्यांचं, तरी पण एका तरुणाला लाजवतील अशा जोमाने ते काम करत आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राहुल गांधी, त्यांचं पण वय 52 वर्षाच्या पुढे, तरी पण एक 18-20चा तरुण ज्याप्रमाणे काम करू शकतो त्याप्रमाणे हे लोक काम करत आहेत. हीच एनर्जी आपल्या देशाला पुढे घेऊन जाते आणि हीच एनर्जी देशातील प्रत्येक तरुणांमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक महिलांमध्ये यायला हवी. आपल्या देशाचा जो भारत देश आहे आज जगात ह्या देशाकडे जो एक युवकांचा देश म्हणून पाहिलं जातं त्या अशा व्यक्तिमत्वांमुळेच. देशातील पक्ष आणि राजकारणात आपल्याला जायचं नाही. विरोधी असो किंवा सत्ताधारी, दोन्ही पक्ष ह्याच देशातील आहेत. त्या पक्षात काम करणारे लोकही ह्याच देशातील आहेत. त्यामुळे ते स्वर्गीय रतन टाटाजी वयाच्या 90 पर्यंत पोहोचले होते, तरी पण काम करत होते. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आजाराने, एवढे कॅन्सर सारख्या महाभयंकर आजारावर मात करून ते लढतायत गेले कित्येक वर्ष, तरी पण निवडणुकीच्या पिरियडमध्ये आपण बघितलं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. ही शक्ती प्रत्येकामध्ये असायला हवी, ही एनर्जी प्रत्येकामध्ये असावी. ज्याच्यामध्ये ही एनर्जी तो युवा, वयाने 21, 22, 25, 40 तो युवा नाही, ज्याच्यामध्ये ही एनर्जी आहे तो युवा. तर मित्रांनो, ह्याच उक्तीप्रमाणे आता हे नवीन वर्ष, ह्या नवीन वर्षामध्ये आपण काहीतरी एक नवीन संकल्प केले असतील. 100% ते संकल्प पूर्ण कसे होतील याच्याकडे लक्ष द्या. फक्त 31 डिसेंबर आला की संकल्प करायचे आणि 1 जानेवारीला थोडी सुरुवात करायची, 5 जानेवारीपर्यंत संकल्प सोडून द्यायचे. असं करू नका. जे संकल्प केले त्यातले 80% संकल्प तरी तडीच न्या. कारण की 99 म्हणजे आपण एखादी रेस बघतो, रेषेच्या म्हणजे जे फायनल लाईन आहे तिथपर्यंत पोहोचायच्या काही मीटर आतमध्ये जर एखादा थांबला तरी पण त्याच्या धावण्याला काहीच अर्थ राहत नाही. जो ती लाईन क्रॉस करतो सगळ्यात अगोदर, महत्व त्याला आहे. त्याचप्रमाणे आपले ध्येय क्रॉस लाईन पर्यंत घेऊन जा, ध्येय पूर्ण करा. त्याच्यानंतर यश अपयश नंतर पहा. कारण की एखादी गोष्ट ठरवली ती तडीच नेण्यासाठी करा. कारण की आपल्या मनातल्या मनात खूप युद्ध चालू असतात आपले. आपण प्रत्येक व्यक्ती, असं नाही सांगितलं की काही सामान्य, काही प्रत्येक व्यक्ती स्वतःला ह्या जगामध्ये स्पेशल समजतो की माझ्यात काहीतरी वेगळं आहे. पण तो काय करतो, बाकीच्यांकडे बघतो. आपण आपल्या जवळचे लोक पाहतो, अरे हा तर आतापर्यंत हा काहीच नव्हता, याच्याकडे काहीच पैसा पाणी नव्हतो किंवा याला कोणी ओळखत पण नव्हतं, आज एवढ्या यशाच्या शिखरावर गेला तो कसा काय गेला? कारण की त्याने एक सातत्यपूर्ण प्रयत्न केले. तो कंटिन्यू आपले प्रयत्न करत राहिला. आपण दुर्लक्ष करत राहिलो, तो प्रयत्न करत राहिला. एक दिवस त्याला यश मिळालं. प्रत्येकाच्याच जवळचे असं सर्कल आहे, त्यामधून बरेचसे जण यशस्वी झालेले आहेत. त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला शिकायला हवं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, ह्या वर्षामध्ये की आपल्याला, माझं जे चॅनल हे पाहत आहेत त्या सर्व मित्रांना, त्या सर्व युवकांना मला एकच सांगायचं की ह्या वर्षामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला शिस्त लागली पाहिजे. शिस्त म्हणजे प्रत्येकजण शिस्तीमध्ये जातो, पण काही सवयी आहेत त्या सवयी आपण सोडल्या पाहिजेत, काही नवीन अंगीकारल्या पाहिजेत. त्यानुसार आता तरुण वर्ग जो आहे, बहुतांशी तरुण वर्ग नोकरीच्या पाठीमागे पळत आहे. पण हे सत्य आहे की हा देश सरकारी नोकरी जास्त निर्माण करू शकत नाही. आता सगळीकडे प्रायव्हेटायझेशन आलेले आहे, सगळीकडे प्रायव्हेट इंडस्ट्री काम करतात. त्यामुळे हळूहळू हळूहळू आपल्याला तो बदल स्वीकारावाच लागणार आहे. प्रायव्हेटायझेशनकडे जे काही आहे आपल्याला, म्हणजे शॉर्ट टाइम नोकरी जे आहे, जसं पाश्चिमात्य देशामध्ये, अमेरिकेमध्ये असतं की शॉर्ट टाइम नोकरी असतात, 5 वर्ष, 10 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, नंतर ते हे करतात. आपल्या IT सेक्टरमध्ये पण आपण पाहतो बरेचसे जण 2-4 वर्ष एखाद्या कंपनीमध्ये काम करतात, नंतर हाईक मिळण्यासाठी दुसऱ्या कंपनीमध्ये जातात. तसंच प्रत्येक क्षेत्रामध्ये जवळजवळ होणार आहे. काही क्षेत्र सोडतात, म्हणजे देशात 30%, आता ज्या 100% नोकरी आहेत त्यापैकी 30% नोकरी सरकारी राहतील. इतर नोकरी सगळ्या जवळजवळ प्रायव्हेटायझेशन होणारच आहे त्याचं. तर भविष्यात होणारा हा बदल आपण आत्तापासूनच मनात ठेवला पाहिजे. त्यामुळे
नोकरी बरोबरच व्यवसायाकडे वळलं पाहिजे. काहीतरी व्यवसाय स्वतःचा असावा. लघु स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जे आहेत ते ह्या देशाला खूप मोठे ताकद देतात आणि त्यांच्यामध्येच जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता असते. कारण की त्याचं एक कॅनव्हास जे आहे तो खूप मोठा आहे. छोटे छोटे उद्योग असतील, प्रत्येक उद्योग 2, 3, 4, 5 लोक जरी कामाला लागले तरी पण असे हजारो उद्योग निर्माण झाले, हजारो लोक कामाला लागले. मित्रांनो, युथ कॉर्नर चॅनलचा तो विषय हाच आहे की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या जवळील जे सक्सेसफुल लोक आहेत, उद्योजक असतील किंवा डिपार्टमेंटमध्ये असतील, पोलीस डिपार्टमेंटमध्ये असतील, वकील असतील, डॉक्टर असतील किंवा पॉलिटिशियन्स असतील, अशा सक्सेसफुल पीपल जे आहेत त्यांच्या आपण मुलाखती घेणार आहोत आणि ते तुम्हाला दाखवणार आहेत. दुसरं म्हणजे बुक समरी, की बऱ्याचशा जणांना वाचन संस्कृती हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. पहिले मुंबईमध्ये तर अनेक वाचनालय होती, पुण्यामध्ये तर तर विद्येचं माहेरघर आपण म्हटलं जातं. तिथे कितीतरी पुस्तक बुक स्टॉल आहेत, ज्ञानाचं एक भांडार आहे तिथे. पण हळूहळू ते बंद व्हायला लागले तिथं, त्यांची वाचन संस्कृती हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. हे मोबाईलमुळे काय झालेलं आहे लोकांना, की बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओमध्ये पाहण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळे ठीक आहे की याच्यातून आपल्याला शॉर्टमध्ये चांगली माहिती भेटतेच, पण तरी वाचन असायला हवं माणसाचं. वेगवेगळे विषय वाचायला हवेत. वाचाल तर वाचाल. काही लोकांना वाचन शक्य नाही, तर अशा माझ्या मित्रांसाठी, मैत्रिणींसाठी आपण बुक समरी ह्या विषयावर काही ब्लॉग बनवणार आहोत. ते ब्लॉग असे असतील किंवा एक मोटिवेशनल, सुरुवातीचा जो सीझन आहे माझा त्याच्यामध्ये एक मोटिवेशनल बुक्स घेणार आहे मी. एक 10 सिलेक्टेड बुक आहेत माझ्याकडे, त्याच्याविषयीच तुम्हाला सांगणार आहे, त्याची समरी सांगणार आहे पहिल्या सीझनमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण थोडेसे वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. दुसरा जो आपला विषय आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपण ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि फूड ब्लॉगिंग करणार आहोत. की विविध आपला देश, म्हणजे सगळ्यात अगोदर आपला देश हा, आपला देश समृद्धी आणि विविधतेने नटलेला जो आपला देश आहे, हा देश मला आपल्याला दाखवायचा आहे. म्हणजे आपण ऑलमोस्ट सगळ्यांनी, म्हणजे बहुतांशी लोक जातात फिरायला, ते पाहतच असतील. पण ह्या देशामध्ये जे आहे ना, खरंच जगाच्या पाठीवरती क्वचित असे देश आहेत की ज्यांच्याकडे ही समृद्धी आहे. आपल्याकडे खरंच समृद्धी आहे, पण काही हिमाचल, आसाम, म्हणजे नॉर्थ ईस्ट असेल की खाली साऊथमध्ये जा, तमिळनाडू असेल, केरळा, असे हे जे आहेत, हे टोक ते टोक, खरंच एक वेगवेगळे आणि हेल्पफुल कल्चर आहे आपलं, की येणाऱ्या प्रत्येकाला आपण अतिथी देवो भव ह्याप्रमाणे वागणूक देतो. तेच माझ्या काही ब्लॉगच्या माध्यमातून मला तुम्हाला दाखवायचं आहे की या देशातल्या नवीन वर्षात मला पुन्हा एकदा तुमच्यासोबत एक नव्याने ओळख करायची होती, नव्याने तुमच्या समोर यायचं होतं, काहीतरी मांडायचं होतं. ते मी मांडत आहे मित्रांनो. की आपल्याला जे आहेत, हे जे पुस्तक आहे त्याच्यानुसार पहिलं मी सांगेल की आता वर्ष सुरू झाले, आज 4 तारीख आहे, वर्ष सुरू झालेले. तर सुरुवातीला हे जे आपण पुस्तक निवडलेले आहे, रॉबिन शर्मा यांनी लिहिलेलं 5 AM क्लब, हे खरंच उपयुक्त पुस्तक आहे. नवीन वर्ष आहे, नवीन सुरुवात, आणि त्या वर्षाची सुरुवात सकाळी पहाटे 5 वाजता उठून करावी, की जेणेकरून खरेसे लोक गेलेले आहेत किंवा फिरायला आले. पिकनिक स्पॉट नाही म्हणत मी, पिकनिक स्पॉट जे आहेत ते नाही दाखवायचे मला, की एक छोटे छोटे खेडेगाव पण आहेत की त्यांचं वेगळेपण आहे काहीतरी. काही छोटे शहर आहेत, ऐतिहासिक शहर आहेत, त्यांचं वेगळंपण आहे की ऑलमोस्ट त्यांच्याकडे म्हणजे जात नाहीत लोक. आणि जर आपल्या देशामध्ये पर्यटन वाढलं तर देशात रोजगार वाढतील, आणि प्रत्येकाने आपापल्या परीने ह्या देशासाठी काय करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. तर माझ्या ट्रॅव्हल ब्लॉगच्या माध्यमातून मी तो प्रयत्न करेन की देशात पर्यटन वाढेल, याचा छोटा खारीचा वाटा असावा माझा, की या देशात पर्यटक वाढावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हा माझा देश, की याची चांगली बाजू मला जगासमोर न्यायची आहे, आणि त्यासाठी मला तुमची सर्वांची आवश्यकता आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, की जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मित्रांनो, आज हा ह्या वर्षाचा माझा पहिला ब्लॉग होता. त्यामुळे ह्या जे आहे 5 AM क्लब ह्या बुकची समरी जी आपल्याला पाहायची आहे ती मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण की हे नवीन वर्षाच्या ब्लॉग पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.